Hello friends, today we are going to learn the first chapter of chemistry and the chapter name is some basic concept of chemistry. आज आपण केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर पाहणार आहोत. या चॅप्टरचं नाव आहे रसायनशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना. या चॅप्टरमध्ये सर्वप्रथम आपण व्हॉट इज केमिस्ट्री, केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे ते पाहू. व्हॉट इज केमिस्ट्री? Chemistry is study of matter, its physical and chemical properties and the physical and chemical changes it undergoes under different condition. What is chemistry? Chemistry is study of matter. Chemistry matter ची study आहे. And what is matter? Matter is anything which occupies space and which has mass is called मॅटर. मॅटर आपण कशाला म्हणतो की अशा कोणत्याही वस्तूला आपण मॅटर म्हणू शकतो ज्या वस्तूला मास असेल, म्हणजे त्याचा वस्तुमान असेल आणि ती वस्तू जागा व्यापत असेल, अशा प्रत्येक वस्तूला आपण मॅटर म्हणू शकतो. म्हणून केमिस्ट्री ही मॅटरची स्टडी आहे. मॅटरच्या वेगवेगळ्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजची स्टडी आहे. त्याचबरोबर मॅटर्समध्ये भिन्न कंडिशनला, डिफरंट कंडिशनला जे फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात यांचा अभ्यास म्हणजे केमिस्ट्री होय. याचाच अर्थ केमिस्ट्री हा मॅटरची स्टडी आहे. इट इज द स्टडी ऑफ मॅटर. इट्स रिॲक्शन, मॅटरच्या ज्या रिॲक्शन अभिक्रिया होतात त्याचा अभ्यास आहे. इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज स्टडी, त्या मॅटरच्या फिजिकल म्हणजे रासायनिक आणि भौतिक जे गुणधर्म असतात त्याचा अभ्यास आहे. त्याच पद्धतीनं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ मॅटर, आणि मॅटरचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, तो कशापासून बनलेला आहे, त्या घटक कणांचा अभ्याससुद्धा केमिस्ट्रीमध्ये केला जातो. यालाच आपण केमिस्ट्री असे म्हणतो. आता पुढं आपण पाहू मॅटर. मॅटरला आपण क्लासिफाईड करतो त्याच्या फिजिकल आणि केमिकल क्लासिफिकेशननुसार. तर फर्स्ट मॅटर इज डिवायडेड बाय देअर फिजिकल क्लासिफिकेशन अँड केमिकल क्लासिफिकेशन. आपण सर्वप्रथम पाहू फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर मीन्स व्हॉट? द अपीरन्स ऑफ अ मॅटर. मॅटर दिसायला कसा आहे, मॅटर दिसतो कसा आहे, याला आपण मॅटरचं फिजिकल क्लासिफिकेशन म्हणतो. मॅटरच्या स्टेट्स आपण ज्युनियर क्लासेसमध्ये पाहिलेल्या आहेत. देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. वन इज सॉलिड, सेकंड वन इज लिक्विड, थर्ड वन इज गॅस. अशा 3 अवस्था मॅटरच्या आहेत. आपण वन बाय वन पाहू. सर्वप्रथम पाहू आपण सॉलिड. द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स आर टाइटली पॅक्ड. सर्वप्रथम जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात सॉलिडचे ते कसे असतात? टाइटली पॅक्ड असतात. म्हणजे जे घटक कण असतील ते ॲटम असू शकतात, अणू असू शकतात, मॉलिक्युल्स असू शकतात. ॲटम, आयन ऑर मॉलिक्युल्स, दे आर क्लोजली पॅक्ड. अतिशय घट्ट असे ते पॅक्ड असतात. देर इज नथिंग इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन 2 नेबरिंग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. जे 2 नेबरिंग शेजारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात त्याच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे, आंतररेणवीय जागा म्हणतो आपण, ती नसते, जवळपास निग्लेजिबल असते. थर्ड पॉईंट आपण मॅटरमध्ये असं सांगू शकतो, ड्यू टू द टाइटली पॅक्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स सॉलिड हॅज फिक्स्ड व्हॉल्यूम अँड फिक्स्ड शेप. आणि यामुळं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अतिशय जवळ असल्या कारणानं त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस नच्या बरोबर असल्या कारणानं, त्याचबरोबर जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल व्हेरी क्लोजली पॅक्ड असतील तर द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर व्हेरी स्ट्रॉंग अँड ड्यू टू धिस द व्हॅल्यूम अँड द शेप ऑफ द सॉलिड इज फिक्स्ड. आणि त्यामुळं जे व्हॅल्यूम असेल सॉलिडचं आकारमान अँड शेप म्हणजे त्याचा आकार हे कसे असतात? फिक्स्ड असतात, न बदलणारं. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड इज सॉलिड्स आर रिजिड. सॉलिड कसे आहेत? रिजिड्स आहेत. रिजिड म्हणजे काय की द शेप ऑफ द सॉलिड कॅन नॉट बी चेंज्ड बाय अप्लाइंग प्रेशर ऑन इट.
सॉलिडचा जो शेप असतो, आकार असतो, आपण त्या आकारावर बाह्य प्रेशर टाकल्यानंतर तो आकार बदलू शकत नाही, तर याला रिजिडिटी किंवा रिजिड असे म्हणतात. तर सॉलिडची एक स्पेशल प्रॉपर्टीज आहे रिजिड. सॉलिड कसे असतात? रिजिड असतात, कठीण असतात. सेकंड फिजिकल क्लासिफिकेशन पाहू आपण, लिक्विड. The constituent particles of liquids are less tightly packed as compared to solid state. Solid state शी जर आपण लिक्विड स्टेटची तुलना केली तर लिक्विडचे मॉलिक्यूल टाइटली पॅक असतात, परंतु दोन नेबरिंग कन्स्टिट्युएंट पार्टिकलमध्ये काही स्पेस असतो, म्हणजे इंटरमॉलिक्युलर स्पेस इज ऑब्झर्वड इन अ लिक्विड. लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस आपल्याला पाहायला मिळतो दोन नेबरिंग constituent particles मध्ये. थर्ड पॉइंट, therefore the intermolecular force of attraction between two neighboring constituent particles are less as compared to the solid state. आणि त्यामुळं जे दोन constituent particle एकमेकांपासून थोडेसे लांब असतात, याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आंतररेणवीय आकर्षण हा कमी असतो. Hence, the volume of liquid is fixed, but the shape of liquid is not fixed. आणि या लिक्विड जे नेबरिंग मॉलिक्युल्स असतात लिक्विडचे, याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस जास्त असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतो. त्याच्यामुळे द मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड्स आर मूव्ह विदिन दिस लिक्विड. लिक्विडचे मॉलिक्युल्स त्या सोल्युशनमध्ये मूव्ह करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, आणि त्यामुळं द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज फिक्स्ड. लिक्विडचं व्हॉल्यूम फिक्स असतं, आकारमान चेंज होत नाही. बट द शेप ऑफ द लिक्विड इज नॉट फिक्स्ड, ते बदलत असतं. फॉर एक्झाम्पल, इफ वी पोर द वॉटर और लिक्विड इन अ ग्लास, देन इट टेक द शेप ऑफ ग्लास. जर आपण पाण्याला ग्लासमध्ये ओतलं तर लिक्विड किंवा जे काही द्रव पदार्थ असेल ते त्या ग्लासचं शेप घेईल. इफ वी पोर the liquid in a bottle, plastic bottle, then it takes the shape of plastic bottle. जर आपण लिक्विडला प्लास्टिक बॉटलमध्ये ओतलं तर ते प्लास्टिक बॉटलचं शेप घेईल. जर कटोरीमध्ये आपण लिक्विड टाकलं तर ते कटोरीचे शेप घेईल. याचाच अर्थ लिक्विडला निश्चित असं व्हॉल्यूम असतो. लिक्विड हॅज अ फिक्स्ड व्हॉल्यूम बट नॉट फिक्स्ड शेप, परंतु शेप फिक्स नसतो, बिकॉज द मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड्स मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस थ्रू आउट द बल्क. The liquid is also called as a fluid. लिक्विडला फ्लुइड पण म्हणतात. फ्लुइड याला प्रवाही असा शब्द मराठीत आहे. तर व्हॉट इज मीन बाय फ्लुइड? द टेंडन्सी ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स टू फ्लो. लिक्विड मॉलिक्युलचं फ्लो होण्याची टेंडन्सी, प्रवाहित होण्याची जी क्षमता असते त्यालाच आपण फ्लुइड म्हणतो. म्हणून जसे सॉलिड रिजिड असतात त्याच पद्धतीने लिक्विड कसे असतात? फ्लुइड असतात. थर्ड फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आपण पाहू, गॅस. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ गॅस मॉलिक्युल्स आर फार अपार्ट फ्रॉम इच अदर. गॅसचे जे मॉलिक्यूल असतात ते अनंत अंतरावर असतात किंवा एकमेकांपासून खूप जास्त अंतरावर हे मॉलिक्यूल असतात. फॉर एक्झाम्पल, या संपूर्ण रूममध्ये जे एअर आहे ते गॅस मॉलिक्युल्स आहेत. तर गॅस मॉलिक्युल्स आर फार अपार्ट फ्रॉम इच अदर. गॅस मॉलिक्यूल एकमेकांच्या खूप दूर असतात. म्हणजेच इंटरमॉलिक्युलर स्पेस ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर स्पेस बिटवीन टू नेबरिंग कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मोर. दोन कन्स्टिट्युएंट पार्टिकलमधील जो स्पेस असेल, इंटरमॉलिक्युलर स्पेस, आंतररेणवीय जागा, ती खूप जास्त असल्या कारणानं देर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन
टू नेबरिंग कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. म्हणून अंतर खूप जास्त असल्या कारणानं ह्या दोन मॉलिक्यूलमध्ये किंवा या दोन मॉलिक्यूलमध्ये किंवा या दोन मॉलिक्यूल्समध्ये जो आंतररेणुवीय आकर्षण बल असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, तो निग्लेजिबल असतो, नच्या बरोबर असतो. देअरफॉर we can compress the volume of gaseous molecule in a small places by applying pressure on it. आणि त्यामुळं जर आपण गॅस मॉलिक्यूलवर प्रेशर अप्लाय केलं तर संपूर्ण रूममधील जी समजा एअर असेल ती आपण एका छोट्या भांड्यांमध्ये काय करू शकतो, कंप्रेस करू शकतो. त्याचं अंकुंचन पाहून एका लहान भांड्यामध्ये ते आपण कैद करू शकतो. फॉर एक्झाम्पल गॅसचं जे हंडी असते त्या गॅसच्या बाटलामध्ये किंवा हंडीमध्ये हे गॅस मॉलिक्यूल 14.2 kg गॅस आपण लहानशा अशा गॅस कंटेनरमध्ये समाविष्ट करू शकतो बाय अप्लाइंग फोर्स. म्हणून जसं सॉलिड रिजिड असतं, जसं लिक्विड फ्लुइड असतं, तसं गॅस कसा असतो, कंप्रेशिबल असतो. म्हणजे आपण प्रेशर अप्लाय करून गॅसला कंप्रेस करू शकतो, त्याचं अंकुंचन करू शकतो. आता आपण सेकंड पॉइंट पाहू, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. मॅटरचं केमिकल क्लासिफिकेशन, रासायनिक वर्गीकरण. Chemical classification of matter is further divided into two parts. One is pure substance and another is mixture. या दोन पैकी आपण सुरुवातीला पाहू pure substance. Pure substance is a substance which does not contain any impurity. प्युअर सबस्टन्स असे सबस्टन्स असतात, असे शुद्ध पदार्थ असतात की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशुद्धता म्हणजे इम्प्युरिटी नसते. प्युअर सबस्टन्स हॅव फिक्स्ड केमिकल कॉम्पोजिशन. जे प्युअर सबस्टन्स असतात त्याचे निश्चित असं रासायनिक संरचना असते. फॉर एक्झाम्पल समजा H2O असेल तर प्रत्येक ठिकाणी H2O मध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन असेल, म्हणजे ज्याचं जे केमिकल कॉम्पोजिशन असतं ते फिक्स असतं. देअरफॉर प्युअर सबस्टन्स हॅव सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. म्हणून प्युअर सबस्टन्सचं ओरिजिन काही असो, त्याचं उगम कुठूनही असो, परंतु त्याचे प्रॉपर्टीज कसे असणार, सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल H2O, आपण रेन वॉटरमधील जो H2O प्युअर असेल त्याची प्रॉपर्टी आणि लॅबमध्ये आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं कॉम्बिनेशनमुळे तयार केलेलं जे H2O असेल प्युअर, दोघांच्या सर्व प्रॉपर्टीज सारख्या असतील. त्याचं बॉइलिंग पॉईंट असेल, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, हे सर्व प्रॉपर्टीज सेम असतात. म्हणून प्युअर सबस्टन्स हे एक शुद्ध पदार्थ आहेत. प्युअर सबस्टन्स फर्दर डिवायडेड इंटू टू पार्ट्स. वन इज एलिमेंट्स अँड अनदर इज कंपाऊंड. परत याचे दोन प्रकार पडतात. नाव व्हॉट इज एलिमेंट्स. एलिमेंट कंटेन सेम टाईप ऑफ ॲटम. एलिमेंट्समध्ये सारख्याच प्रकारचे ॲटम असतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड एलिमेंट. गोल्ड एलिमेंट असेल तर ऑल गोल्ड एलिमेंट्स कंटेन ऑल गोल्ड ॲटम्स. सर्व गोल्ड ॲटम असतील. सोडियम ॲटमचं आपण एक्झाम्पल घेतलं तर सर्व सोडियम ॲटम असतील सोडियम एलिमेंट्समध्ये. त्याच पद्धतीनं सिल्वर एलिमेंटमध्ये सर्व सिल्वर ॲटम्स असतील. एलिमेंट्स कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस ऑर प्रोसेस. त्याच पद्धतीनं एलिमेंट्सची डेफिनेशन आपण असे सांगू शकतो की साध्या रासायनिक प्रक्रियेने आपण एलिमेंट्सला ब्रेकडाऊन करू शकत नाही, तोडू शकत नाही. त्याच्यापेक्षा लहान पदार्थांमध्ये त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो ऑर्डिनरी केमिकल प्रोसेसमुळे. आता आपण एलिमेंट्स आर फर्दर डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. एलिमेंट्सचे परत 3 प्रकार पडतात. मेटल्स धातू, नॉन मेटल्स अधातू, मेटॅलॉइड्स धातू सदृश्य. दोघांचे प्रॉपर्टीज मेटल्स आणि नॉन मेटल्सचे प्रॉपर्टीज मेटॅलॉइड्समध्ये असतात. आपण सर्वप्रथम मेटल्सचे काही प्रॉपर्टीज पाहू. फर्स्ट, मेटल्स हॅव लस्टर. जे मेटल असतात त्यांना लस्टर असतं. मीन्स मेटल्स हॅव अ शायनी अपीअरन्स. मेटल्सला चकाकी असते. मेटल्स किंवा कुठलाही धातू चकाकतो. याची सेकंड प्रॉपर्टीज पाहू आपण. इट इज अ गुड कंडक्टर.
good conductor of heat and electricity. Metals are good conductor of heat and electricity. उष्णता आणि विद्युतधारा याचा सुवाहक असतो, गुड कंडक्टर असतो मेटल्स. थर्ड प्रॉपर्टी, मेटल्स आर डक्टाइल. मेटल्स डक्टाइल्स आहेत. इट मीन्स मेटल कॅन बी ड्रॉन इनटू थिन वायर. मेटल्स पासून आपण बारीक तार काढू शकतो, त्याला डक्टिलिटी किंवा डक्टाइल असे म्हणतात. नेक्स्ट प्रॉपर्टीज मेटलची, मेटल्स आर मॅल्युएबल. मेटल्स मॅल्युएबल्स आहेत. मीन्स मेटल्स कॅन बी हॅमर्ड इनटू अ थिन शीट. मेटल्स आपण ठोकून पातळ पत्रा तयार करू शकतो, त्याला मॅल्युएबिलिटी किंवा मॅल्युएबल असे म्हणतात. फिफ्थ, मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. मेटलचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक बिंदू खूप जास्त असतं. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स इज मेटल्स आर साऊंडर्स. म्हणजे आवाज निर्माण करणारे असतात मेटल्स. जर मेटल्सवर आपण एखादी वस्तू हीट केली तर मेटल्सपासून साऊंड येतो, म्हणून त्याला साऊंडर असे म्हणतात. आता आपण मेटल्सचे एक्झाम्पल घेऊ. गोल्ड असेल, सिल्वर असेल, आयर्न असेल, ऑल्स आर मेटल्स. मर्क्युरी इज द लिक्विड मेटल ॲट रूम टेम्परेचर. आणि मर्क्युरी हा सामान्य रूम टेम्परेचरला एक लिक्विड द्रवरूपी धातू आहे. सेकंड पॉइंट पाहू आपण, नॉन मेटल्स, अधातू. फर्स्ट प्रॉपर्टीज, मेटल्स आर नॉट लस्टर. डू नॉट शो अ लस्टर. नॉन मेटल डू नॉट शो लस्टर. जे नॉन मेटल असतात ते चकाकी दाखवत नाही किंवा त्यांना चकाकी नसते. सेकंड प्रॉपर्टी, बॅड कंडक्टर. बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे अधातू असतात ते उष्णतेचे आणि विद्युत धारेचे दुर्वाहक असतात, परंतु याला एक एक्सेप्शन आहे, ग्रॅफाइट. ग्रॅफाइट हा नॉन मेटल आहे, परंतु तो इलेक्ट्रिसिटी, विद्युतधारा आणि हीट म्हणजे उष्णता वाहून नेऊ शकतो. थर्ड, नॉन मेटल्स आर नॉट डक्टाइल. नॉन मेटल्स डक्टाइल्स नाही आहेत, म्हणजेच वी कॅन नॉट ड्रॉन अ थिन वायर फ्रॉम नॉन मेटल्स. नॉन मेटलचे आपण बारीक तारेमध्ये रूपांतर करू शकत नाही. नेक्स्ट प्रॉपर्टीज, नॉन मेटल्स आर नॉट malleable. That is, non-metal cannot be hammered into thin sheet. आपण नॉन मेटलचं ठोकून बारीक पत्रामध्ये रूपांतर करू शकत नाही. नेक्स्ट प्रॉपर्टीज, नॉन मेटल्स आर नॉट साऊंडर्स. त्याच्यापासून आवाज उत्पन्न होत नाही. आता आपण नॉन मेटलचे एक्झाम्पल घेऊ. नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असतील, हे सर्व नॉन मेटल्सचे एक्झाम्पल आहेत. शेवटचं एलिमेंट्समधला तिसरा प्रकार, मेटॅलॉइड्स, धातू सदृश्य. सम मेटल्स शो इंटरमिडिएट प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. काही जे एलिमेंट्स असतात, मूलद्रव्य असतात, ते धातू आणि अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवतात. इट मीन्स दे शो सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. ते मेटल्स आणि नॉन मेटल्स यांचे दोघांचे गुणधर्म दाखवत असतात, म्हणून त्यांना आपण मेटॅलॉइड असे म्हणतो. आणि मेटॅलॉइडचे आपण एक्झाम्पल घेतलं तर आर्सेनिक, बिस्मथ, सिलिकॉन, जर्मेनियम, अशा पद्धतीनं हे मेटॅलॉइडचे एक्झाम्पल्स आहेत. आता आपण जे केमिकल क्लासिफिकेशन आहे प्युअर सबस्टन्सचं, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स, आपण सेकंड पाहू. कंपाऊंड्स. कंपाऊंड इज ऑल्सो अ प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड हा सुद्धा एक प्युअर सबस्टन्स आहे, परंतु एलिमेंट आणि कंपाऊंडमध्ये मुख्य फरक काय आहे? आपण एलिमेंटला साध्या रासायनिक प्रक्रियेने ब्रेकडाऊन करू शकत नाही, त्याच्यापेक्षा लहान पदार्थामध्ये किंवा सिंपल सबस्टन्समध्ये. तर कंपाऊंड्सला आपण
सिंपल केमिकल प्रोसेसनं ब्रोकन डाऊन करू शकतो त्याच्या सिंपल सबस्टन्समध्ये. हा मुख्य फरक आहे. म्हणून कंपाऊंड इज व्हॉट? कंपाऊंड कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू द सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल प्रोसेस ऑर चेंजेस. साध्या रासायनिक प्रक्रियेने आपण कंपाऊंड्सला ब्रेक डाऊन करून त्याच्या सिंपल सबस्टन्समध्ये रूपांतर करू शकतो. फॉर एक्झाम्पल H2O हा कंपाऊंड असेल तर आपण H2Oला हीट दिल्यानंतर, पाण्याला हीट दिल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे सिंपल सबस्टन्समध्ये आपण कंपाऊंडला ब्रेक डाऊन करू शकतो, परंतु एलिमेंटला ब्रेक डाऊन करू शकत नाही साध्या रासायनिक प्रक्रियेने. इन अ कंपाऊंड 2 or 3 एलिमेंट्स आर कंबाइंड इन अ फिक्स्ड प्रोपोर्शन. कंपाऊंडमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त जे मूलद्रव्ये एकत्र येतात, कंबाईन होतात, संयोग पावतात, ते फिक्स्ड प्रोपोर्शनमध्ये पावतात. म्हणजे ज्या वेळेस H2O असेल त्यामध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन असेल. समजा कॅल्शियम कार्बोनेट असेल तर जगात कुठेही जाल तर कॅल्शियम कार्बोनेटमध्ये 1 कॅल्शियम 1 कार्बन आणि 3 ऑक्सिजन म्हणजे 1:1:3 असं त्याचं प्रोपोर्शन असेल. कंपाऊंडमध्ये जे मूलद्रव्य किंवा जे एलिमेंट्स एकत्र येतात, कंबाईन होतात, ते फिक्स्ड प्रोपोर्शनमध्ये होत असतात. कंपाऊंड्स आर फर्दर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. कंपाऊंडचे परत संयुग, आपण कंपाऊंड्सला मराठीत संयुग म्हणतो, 2 भागामध्ये डिवायडेशन आपण करू शकतो. फर्स्ट, ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम अ लिव्हिंग थिंग. ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण लिव्हिंग थिंगपासून मिळवू शकतो. म्हणजेच सुरुवातीला आता आपण सिंथेटिकली पण ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑब्टेन करू शकतो, परंतु ज्यावेळेस ऑर्गॅनिक कंपाऊंडचा शोध लागला त्यावेळेस ही डेफिनेशन होती की वी कॅन ऑब्टेन ऑर्गॅनिक कंपाऊंड फ्रॉम अ लिव्हिंग थिंग. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, इट्स हे सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. इनिशियली याची डेफिनेशन दिली गेली की ऑर्गॅनिक कंपाऊंड आर कन्सिस्ट ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेले असतात. फर्स्ट, सिंथेटिकली ऑब्टेन्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड इज युरिया. सर्वप्रथम लॅबमध्ये आपण कृत्रिम पद्धतीनं जो ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं तो आहे युरिया. कंपाऊंडचा सेकंड प्रकार आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इट मीन्स धीस कंपाऊंड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंगपासून आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड मिळवतो. इट मीन्स फ्रॉम अर्थ क्रस्ट. पृथ्वीच्या गाभ्यामधनं, पृथ्वीच्या अनेक थरामधनं आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड मिळवू शकतो. केमिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण सेकंड मिक्सचर पाहतो. मिक्सचर इज व्हॉट? मिक्सचर डू नॉट हॅव फिक्स्ड केमिकल कंपोजिशन. मिक्सचरमध्ये जे जे कन्स्टिट्युएंट घटक असतील, कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील, त्यांचा निश्चित असा गुणोत्तर नसतो. इन मिक्सचर वी कॅन ॲड एनी कंपोनंट इन एनी प्रोपोर्शन. मिक्सचरमध्ये आपण कोणतेही घटक कोणत्याही पद्धतीनं मिक्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण समजा स्टोन इन अ व्हीट, जे गहूचे दाणे ग्रेन्स असतील त्याच्यामध्ये खडे असतात, तो एक प्रकारचा मिक्सचर आहे. परंतु आपण असं ठरवू शकत नाही की 1 क्विंटलमध्ये इतकेच स्टोन असायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी अधिक असू शकतात. म्हणून मिक्सचरमध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात, जे घटक असतात, सॉल्व्हंट असतील, त्यांचा निश्चित असा प्रमाण नसतो. देअरफॉर मिक्सचर डू नॉट हॅव सेम प्रॉपर्टीज. जसं आपण प्युअर सबस्टन्समध्ये पाहतो की प्युअर सबस्टन्सचे प्रॉपर्टीज कसे असतात? सेम असतात. बिकॉज द केमिकल कॉम्पोजिशन ऑफ प्युअर सबस्टन्स इज फिक्स्ड, निश्चित आहे. परंतु याचं मिक्सचरचं केमिकल कॉम्पोजिशन निश्चित नसल्याकारणानं द प्रॉपर्टीज ऑफ द मिक्सचर इज नॉट सेम. म्हणून याचे गुणधर्म चेंज होत जातात. आपण मिठांमध्ये मीठ आणि साखर यांचं मिश्रण तयार केलं तर आपण समजा मीठ कमी टाकलं असेल त्यावेळेस त्याची चव आपल्याला गोड लागेल, आणि ज्यावेळेस आपण मीठ जास्त टाकू त्यावेळेस त्या मिश्रणाचं चव आपल्याला खारट जास्त लागणार आहे. म्हणून प्रॉपर्टीज चेंज होऊ शकतात. त्यानंतर इन अ मिक्सचर 2 or more substance are combined but in not a fixed proportion. मिक्सचरमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्स एकत्रित येऊ शकतात, परंतु त्याचा जो गुणोत्तर असतो तो निश्चित नसतो.
फर्दर मिक्सर कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 पॉईंट्स. मिक्सरचं पुढं 2 वर्गामध्ये आपण विभागणी करू शकतो. एक होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियसला आपण समांग असे सुद्धा म्हणतो आणि हेटेरोजिनियसला आपण विषमांग म्हणतो. आपण जर पाण्यामध्ये साखर मिसळलं आणि काही वेळेनंतर आपण पाहिलं तर आपल्याला ते साखरेचं जे द्रावण असतं ते सिंगल फेजमध्ये एकच अवस्था दिसते, म्हणजे समान दिसतं. परंतु हेट्रोजिनियसचे आपण एक्झाम्पल पाहू की ज्यावेळेस ऑइल आणि लिक्विड आपण एकत्र करू त्यावेळेस आपल्याला 2 लेयर दिसतील. हा कसा आहे? विषमांग. तर इन अ होमोजिनियस मिक्सचर द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट सोल्यूट अँड सॉल्वंट इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली थ्रू आउट द सोल्युशन इन अ बल्क. की जे होमोजिनियस मिक्सचर असतील त्या होमोजिनियस मिक्सचरमध्ये किंवा सोल्युशनमध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल सर्वत्र, समजा हा साखरेचं द्रावण आहे, या पाण्यामध्ये लिक्विडमध्ये आपण साखर डिझॉल्व केल्यानंतर म्हणजे शुगरचे मॉलिक्युल्स आणि वॉटरचे मॉलिक्युल्स या संपूर्ण भागामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतील या बल्कमध्ये. आणि त्यामुळं तुम्ही या ग्लासमधनं जर वरून 1 चम्मच लिक्विड घेतलं आणि त्याचं टेस्ट घेतलं आणि एकदा या तळाशी 1 चम्मच तुम्ही टेस्ट घेण्याचा प्रयत्न केला तर दोघं ठिकाणी टेस्ट आपल्याला सेम लागणार आहे, कारण हा होमोजिनियस मिक्सचर आहे. होमोजिनियस मिक्सचरमध्ये सॉल्यूट आणि सॉल्व्हंटचे जे मॉलिक्युल्स असतात ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात ऑल ओव्हर इन अ बल्क, या बल्कमध्ये. तर हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये, इन अ हेट्रोजिनियस मिक्सचर the molecules of constituent solute and solvent are not uniformly distributed in a bulk. ही हेट्रोजिनियस विषमांग मिश्रणामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे घटक सोल्यूट आणि सॉल्व्हंट असतात त्याचे मॉलिक्युल्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेले नसतात. आणि त्यामुळे बल्क्समध्ये समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं लिक्विड आणि ऑइलचं, तर ऑइलचे मॉलिक्युल्स नेहमी कुठं असतील? समजा आपण ऑइल असे 2 थर तयार होतील. या ठिकाणी ज्याची घनता जास्त असेल म्हणजे ऑइल वरती असेल आणि H2O खाली असेल, तर या ठिकाणी सर्व मॉलिक्युल्स ऑइलचे असतील आणि या ठिकाणी सर्व मॉलिक्युल्स वॉटरचे असतील. इट मीन्स व्हॉट? दे आर नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड झालेले नसतात. याला आपण म्हणतो हेट्रोजिनियस मिक्सचर.